दीपोत्सव किंवा दिवाळी हा श्रीमंत सण आहे. मी श्रीमंतांचा नाही म्हणत आहे, तर श्रीमंत सण अशासाठी आहे की तो अगदी कनिष्ठ वर्गापासून ते श्रीमंतांच्या घरापर्यंत सुख समृद्धी आनंद हे घेऊन आलेला असतो. जो तो आपापल्या परीने हा सण साजरा करत असतो. या आपण प्रत्येक वेळेला असं म्हणतो की नाही की हे दिवाळीला करूया, ही गोष्ट दिवाळीला घेऊया, की नॉर्मली घरामध्ये आता इथे महिला जरा कमी आहेत, पुरुष वर्ग जास्त आहे, पण एखाद्या वेळेस बायकोनी काही मागणी केली की दिवाळीला नक्की घेऊ असं आपण थोडंसं करतो. इतकं दिवाळीचं महत्त्व आपल्याकडे अशासाठी आहे की दिवाळी हा दीपोत्सव आहेच, पण मनामनाला जोडणारा तो एक श्रीमंत सण आहे. आणि तो अशासाठी आहे की आपण जसं खरेदी दिवाळीला करतो तशी गाठीभेटी सुद्धा आपण दिवाळीलाच करत असतो. आपल्या नातेवाईकांना भेटण्याचं आपल्याला एक छान औचित्य ह्या निमित्ताने मिळत असतं, मित्रमैत्रिणींना भेटण्याचं औचित्य ह्या निमित्ताने मिळत असतं. आणि म्हणूनच आज ह्या कार्यक्रमाचंही औचित्य हेच आहे की निमित्त आहे फक्त दिवाळी अंकाचं प्रकाशन आणि बक्षीस समारंभ, पण त्याही व्यतिरिक्त आज एवढे सगळे मान्यवर इथे आहेत, त्यांच्याशी थेट संवाद आपल्याला साधायचा आहे, त्यांच्याशी गाठीभेटी करायच्या आहेत. हे सगळेजण राजकीय क्षेत्रातले मातब्बर लोक आहेत, पत्रकार मंडळी इथे आहेत. विवेक सरांच्या बद्दल तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की अतिशय अभ्यासपूर्ण लेखन असणारी व्यक्ती, आणि त्याचबरोबर त्यांना जोडीला साथ आता अनिल माने सर आमचे जे संचालक आहेत. ह्या सगळ्यांच्या मनामध्ये एकच भावना आली की ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण पोचलं पाहिजे, लोकांनी आपल्याशी संवाद साधला पाहिजे. मग काय करता येऊ शकेल, म्हणून हा सगळा आजचा कार्यक्रमाचा घाट घातलेला आहे. मी सर्व मान्यवरांना आणि विवेक सरांना विनंती करते की दीपप्रज्वलन करून आपण ह्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, राजकारणात अनेक वर्ष ज्यांच्याबरोबर आम्ही काम केलं ते राजकारणात आम्ही पत्रकारितेत असा प्रदीर्घ सहवास ज्यांचा लाभला, ज्यांचं मार्गदर्शन लाभलं ते आमचे आदरणीय आप्पा श्रीरंग बारणे. त्यांच्या तिन्ही निवडणुकांमध्ये त्यांच्याबरोबर त्यांच्या प्रसिद्धी विभागात काम करण्याचं संधी मला त्यांनी दिली. आणि माझ्या कुठल्याही विनंतीला ते छोट्या कार्यक्रमाला का विना ते आवर्जून उपस्थित असतात. असे आप्पा. आमचे दुसरे आदरणीय सहकारी अमित गोरखे सर, आता ते आमदार विधान परिषदेत, त्यांना चांगली संधी मिळालेली आहे आणि सगळे वरच्या दिशेने प्रवास चांगला करतायत. या दिवाळीच्या निमित्ताने आपण हा एक जो दीपोत्सव कार्यक्रम आयोजित केला त्या सगळ्यात मी सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा सोहळा हा आमच्यासाठी खास आहे, कारण आज आपण एकत्र आलो आहोत. माझा बाप्पा घरोघरी या घरगुती गणपती सजावट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी. गणेशोत्सव म्हणजे एक पूजा किंवा आरास नव्हे, तो घराघरात सृजनशीलता, श्रद्धा आणि आनंदाचं वातावरण निर्माण करणारा सण आहे. या बाप्पाच्या सजावटीत प्रत्येक घराने मनापासून सहभाग घेतला आणि ही सहभागी संस्कृती आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. या उपक्रमामागे आमचा हेतू साधा होता, घराघरातल्या भक्तिभावाला आणि सृजनशीलतेला योग्य व्यासपीठ मिळावं, स्थानिक पातळीवरच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीला प्रोत्साहन मिळावं. दरवर्षी शहरातील विविध उपक्रमांमध्ये लोक उत्साहाने सहभागी होतात आणि हीच लोकसहभागाची परंपरा आम्ही माध्यम म्हणून पुढे नेऊ इच्छितो. महाइन्फोमीडिया प्रायव्हेट लिमिटेड ही आमची मुख्य कंपनी आहे. त्या माध्यमातून आम्ही PCMC न्यूज, mypunecity.in आणि मावळonline.com म्हणजे पूर्वी एकाच छत्राखाली सगळं होतं, परंतु आणखीन मायक्रो लेवलला जाऊन आम्ही आता या तिन्ही शहरांसाठी याच्यासाठी 3 स्वतंत्र न्यूज पोर्टल्स आणि त्याचबरोबर यूट्यूब चॅनल्सही सुरू केलेले आहेत. आमचं काम फक्त बातम्या देणं नाही, तर या शहरात, समाजात आणि मनात सकारात्मक विचार पेरणं हे आमचं ध्येय आहे. जे नुसतीच टीका करत बसणं, उणीधुणी काढणं, त्याच्याबरोबर जे काही चांगलं आहे त्यालाही प्रोत्साहन देणं हेही आम्ही पत्रकारिता म्हणून आमचा धर्म मानतो. या उपक्रमाला यश मिळावं, हा उत्सव अधिक सुंदर बनावा यासाठी आम्हाला साथ दिली आहे.
याच्या स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक होते दिलीप सोनिग्रा ज्वेलर्स आणि सहप्रायोजक होते बांबुर्डेकर सराफ अँड ज्वेलर्स. या दोघांच्या उदार सहकार्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो. आपल्या परिसरातील या प्रतिष्ठित संस्थांनी नेहमीच सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन दिलं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. या वर्षीच्या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक सहभागीने आपल्या कल्पकतेतून गणरायाचं सुंदर स्वरूप साकारलं. त्याला सौंदर्य, साधेपणा, श्रद्धा हेच या कार्यक्रमाचं खरं वैशिष्ट्य आहे. आज आपण विजेत्यांचा गौरव करणार आहोत, पण खरं सांगायचं तर या मंचावर बसलेल्या मान्यवरांपासून ते घराघरात प्रत्येक सहभागीपर्यंत सगळेच जण या उत्सवाचे खरे विजेते आहेत. आता दिवाळी सण सुरू झालेला आहे. हीच वेळ आहे आनंद वाटण्याची, चांगल्या कृतींचा दिवा लावण्याची आणि आपल्या सर्वांच्या घरी मनात आरोग्य, समाधान आणि प्रकाशाचं वातावरण कायम राहो हीच मनापासून शुभेच्छा देतो. शुभ दीपावली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विवेक सर. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दीपोत्सव 2025 या दिवाळी अंकाचं प्रकाशन सोहळा आपल्याला इथे आज करायचा आहे. तत्पूर्वी ह्या अंकाचा परिचय माननीय श्रीकांत चौगुले यांनी इथे करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. खरं तर आज 2 कार्यक्रम एकत्रित या ठिकाणी संपन्न होत आहेत. पहिलं म्हणजे माझा बाप्पा. आणि बाप्पा हा शब्द नुसता येत नाही, तर आपण गणेशोत्सवात जयघोष करतो, गणपती बाप्पा मोरया. आणि हे मोरया म्हणजे कोण, तर आपले चिंचवडचे महासाधू मोरया गोसावी. म्हणजे देवाशी निस्सीम भक्ताचं जोडलेलं हे नातं आणि एकरूपता आणि त्या अनुषंगाने होणारी शहरातली स्पर्धा आणि त्याचा हा बक्षीस वितरण समारंभ. आणि त्याचबरोबरीनं दिवाळी म्हटल्यावर दिवाळी नुसती दिवाळी नसते, तर त्या फराळाच्या लज्जतदार मेनूंबरोबरच सांस्कृतिक स्वरूपाची दिवाळी ही साहित्यिक फराळाच्या अंगानं आपल्या घरोघरी येत असते, ती दिवाळी अंकाच्या रूपानं. आणि म्हणून या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असणारे, खरं तर ज्यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केलेले आहेत असे सर्वांचे आवडते आप्पा श्रीरंगाप्पा बारणे, आणि शिक्षणापासून सांस्कृतिक क्षेत्रातसुद्धा या शहरामध्ये पायाभूत असं काम ज्यांनी केलं आणि विधानसभेत आत्ता विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून कार्यरत असणारे अमितजी गोरखे, आणि त्याचबरोबरीनं या शहरातल्या विधायक पत्रकारितेला दिशा देणारे आणि एका पिढीचे गुरु असणारे असे आदरणीय विवेकजी इनामदार. आणि या PCMC न्यूज असेल किंवा त्या अंतर्गत सरांनी सांगितलं तशी कंपनी असेल, तर त्याचे आणि या दिवाळी अंकाचे प्रकाशक, मालक, मुद्रक जे काही सर्व आहेत असे आदरणीय विवेकजी माने आणि इतर सर्व उपस्थित मान्यवर आणि आपण सर्वजण. दिवाळी अंक म्हटलं की एक सांस्कृतिक मेजवानी एका अर्थानं शब्दांच्या रूपानं आपल्याला भेटत असते आणि त्यातनं विविधांगी स्वरूपाचं साहित्य आपल्यापर्यंत येत असतं. देशभर दिवाळी साजरी होते, पण महाराष्ट्रातल्या दिवाळीचं एकमेव वैशिष्ट्य म्हणजे केवळ फराळ नसतो, केवळ दिवाळी साजरी नसते, तर त्या दिवाळीला साहित्यिक अंग असतं आणि ते दिवाळी अंकाच्या रूपानं, आणि हे केवळ महाराष्ट्रात होतं आणि त्याचा अभिमान आपल्याला नक्कीच असला पाहिजे. आणि ही परंपरा कशी सुरू झाली, तर त्याला 116 वर्षांचा समृद्ध असा वारसा आहे. 1930च्या दरम्यान आकाशवाणी आली आणि त्यानंतर काही गोष्टी आपल्याला त्या आकाशवाणीच्या रूपानं कळायला लागल्या, पण त्यापूर्वी ज्ञान आणि मनोरंजन हे केवळ मासिकाद्वारे व्हायचं आणि म्हणून मध्यमवर्गीयाच्या घराघरात मासिकं जायची आणि अनेक मासिकांनी उत्तम विक्रम घडवलेले आहेत. आणि त्यातलं एक मासिक म्हणजे मासिक मनोरंजन. कार मित्र हे त्याचे संपादक होते आणि त्यांना असं वाटलं की आपण दिवाळी एवढी आनंदाने साजरी होते, तर या दिवाळीच्या निमित्तानं आपण एक विशेष अंक करावा
आणि म्हणून त्यांनी 1909 पहिल्यांदा दिवाळीच्या निमित्तानं विशेष अंक केला. त्याला इतकी भरभरून दाद मिळाली, प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर सगळ्या दैनिकांनी आणि बाकी नियतकालिकांनी अंक करायला सुरुवात केली आणि त्यानंतर हळूहळू या अंकांची संख्या, अधिकृत अंकांची संख्या 300 आणि इतर असे 300 असे मराठीमध्ये साधारण दिवाळी अंक 600 दिवाळी अंक प्रकाशित होतात. आणि त्यातले काही अंक आपल्या घरी येत असतात आणि त्यामध्ये काही अंकांनी काही कथेसाठी, काही विनोदी, काही व्यंगचित्रांसाठी असे विषयानुरूप विविध दिवाळी अंक आपल्या समोर आलेले आहेत किंवा आपण पाहिलेले आहेत. शतायुषी नावाचा दिवाळी अंक लाखोची प्रकाशनाची संख्या असलेली, घरोघरी जाणारा. कारण आजचा जर काळ बघितला, 20-25 वर्षापूर्वीचा काळ बघितला, तर हे ज्ञानाचं माध्यम आज जे मोबाईलच्या माध्यमातून, यूट्यूबच्या रूपानं, फेसबुकच्या रूपानं, अनेक माध्यमांच्या रूपानं आपल्यापर्यंत आलंय. पण केवळ अक्षराच्या रूपाने ज्ञान आपल्यापर्यंत पोचायचं आणि ते दिवाळी अंकातनं, वार्षिक अंकातनं आपल्यापर्यंत यायचं आणि शतायुषी याची लाखाचा खप असायचा. तर असे अनेक वैशिष्ट्य आहेत दिवाळी अंकाची. पण आता जाता जाता म्हणजे आपले 2 दिवाळी अंक. तर आता यामध्ये PCMC न्यूजचा दीपोत्सव आणि या दीपोत्सवाचा विकासाच्या वाटेवर पिंपरी चिंचवड शहराचा आणि एकूण या शहराच्या विषयीचा धांडोळा घेणारा हा अंक आहे. आणि त्याचबरोबरीनं मावळसाठी असलेला दीपोत्सवचा मावळ ऑनलाईन न्यूजच्या संदर्भातले हे 2 अंक या ठिकाणी प्रकाशित होत आहेत. आणि त्याचे जर मुख्य संपादक विवेक इनामदार आहेत, मालक मुद्रक प्रकाशक मी सांगितलं तसं अनिल माने आहेत आणि मावळसाठी संपादक म्हणून प्रभाकर तुमकर आणि PCMC साठी सहयोगी संपादक म्हणून विवेक कुलकर्णी यांनी काम केलेलं आहे. साधारण दोन्ही अंक हे सारख्याच प्रकारचे असल्यामुळं काही लेख हे, कारण मावळ आणि पिंपरी चिंचवडची सीमा काही फार अशी दूर नाही, त्यामुळं त्या दोन्ही अंकांच्या संदर्भामध्ये अनेक लेख हे दोन्ही अंकामध्ये साम्य आपल्याला दिसेल. पण तरीसुद्धा जाता जाता कसं असतं, दिवाळीचा फराळ जसा असतो, ताट सजलं झालं, त्यामध्ये खारट पदार्थ असतो, गोड पदार्थ असतो, तिखट पदार्थ असतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चवी आपल्याला एकत्रित अनुभवता येतात. तसंच दिवाळी अंकाचं स्वरूप सुद्धा आहे. त्याच्यामध्ये व्यंगचित्र असतात, कविता असतात, लेख असतात, मुलाखती असतात, असं विविध प्रकारचं साहित्य आपल्याला त्यामध्ये अनुभवायला मिळतं. तशाच प्रकारचं साहित्य आपल्याला या दोन्ही अंकांमध्ये दिसेल. आणि त्यातलं महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी यासाठी लेखन केलेलं आहे त्यामध्ये काही आता आपण ते अंक आपण आपल्यापर्यंत पोचतील किंवा ते आपल्यासाठी उपलब्ध केले असतील. पण जाता जाता सांगायचं झालं तर शिवकालीन शस्त्रास्त्रांचा वारसा हा डॉक्टर प्रमोद बोराडे, बदलती अर्थव्यवस्था माधुरी वर्तले. खरं तर सगळ्याच लेखांविषयी बोलत बसलो तर वेळ अधिक जाईल, म्हणून केवळ मी नामोल्लेख या ठिकाणी करतो. हां, त्यामुळं फक्त आता नावं घेतो. RR डोके, पुरुषोत्तम आगासे, विद्या भेगडे, ओंकार वर्तले, प्रकाश शिंदे, गोपीचंद कचरे, संभाजी मलगे आणि इतर अनेक लोकांचे लेख या दोन्ही अंकांमध्ये समाविष्ट आहेत. साहित्य उत्तम आहे, आपण ते नक्की अंक घ्यावेत आणि वाचावेत. वेळेची मर्यादा असल्यामुळे मी इथेच थांबतो. धन्यवाद. दीपोत्सव 2025 या दिवाळी अंकाचं प्रकाशन, त्याचबरोबर माझा बाप्पा या पारितोषिक वितरण समारंभाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार अमितजी गोरखे, माजी नगरसेवक मारुती भापकर, PCMC.न्यूज याचे मुख्य संपादक विवेक इनामदार, अनिल माने, शुभू नायर, प्रभाकर तुमकर, चौगुले सर, निवेदिका शर्मिली महाजन, उपस्थित सर्व पारितोषिकासाठी आलेले आणि प्रकाशनासाठी आलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो,
आपणाला सर्वांना दिवाळीच्या मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. दिवाळीच्या अतिशय चांगल्या योगामध्ये विवेकनी हा दीप उत्सव 2025 अंकाचं प्रकाशन या ठिकाणी ठेवलेलं आहे. खरं तर विवेक इनामदार पत्रकारितेमध्ये अनेक वर्षापासून काम करतात. चांगले पत्रकार म्हणून, चांगले लेखक म्हणून त्यांचा अनुभव गेले अनेक वर्षांचा आहे. माझ्या 3 निवडणुकीमध्ये लोकसभेच्या विवेकजीने माझ्याबरोबर काम केलेलं आहे आणि मी पाहिलं आहे अचूकपणे आपल्याला जे व्यक्त करायचं असतं ते लेखणीच्या माध्यमातून विवेकजीनी त्याची पूर्तता करण्याचं काम करतात. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये थोडं लेखन त्यांचं बंद झालं होतं, परंतु माणसाच्या अंगातला जो सुप्त गुण असतो किंवा त्याचा तो लेखकीय गुण असतो तो मात्र त्यांना थांबू देत नाही. आणि म्हणून विवेकजी, आपण दिवाळीच्या माध्यमातून PCMC.news हे आपण चालू केलेलं आहे, त्याला देखील मी शुभेच्छा व्यक्त करतो. माझा बाप्पाच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. खरं तर गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये आपली जास्त घाई असते किंवा तो कालावधी संपल्यानंतर आपल्याला त्या स्पर्धा घेतल्या जातात. त्या स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ लवकरात लवकर व्हावं हे देखील वाटतं, परंतु चांगला योग साधलेला आहे. आता सुट्ट्यांचे दिवस आहे खरं तर बऱ्यापैकी, आणि म्हणून सुट्टीमध्ये सगळ्यांना एकत्रपणे घेऊन माझा बाप्पा याचं देखील पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. मी या माध्यमातून जे विजेते आहेत, मला वाटतं 71 जणांनी सहभाग घेतला होता ना. सहभाग 340 सहभागी आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास 71 ते 80 नागरिकांना ज्यांनी सहभाग घेतला आहे त्यांना पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. मला खरं तर थांबायला तुमच्या पारितोषिक समारंभाला आनंद वाटला असता, पण मला अजून 3 कार्यक्रम आहे. म्हणून विवेकने जे माझ्याकडून वेळ घेतल्यानंतर मी सांगितलं, विवेकजी किती वाजता यायचं? ते म्हणले 6:15 डॉट या. मी नंतर मगाशी फोन केला, म्हणले 6:30 आहे. मी 6:30 बरोबर पोचलो, पण मी त्यांना म्हटलं मला 7 वाजता जायचं आहे. मला एका हॉटेलचं उद्घाटन आहे, मी आणि अमितजी पण त्या कार्यक्रमाला आहे. त्यानंतर मला दुसरा एक कार्यक्रम आहे. त्यामुळं मला आत्ताच अमितजी विचारत होते की सकाळी आम्ही एका कार्यक्रमाला बरोबर होतो जवळपास 10 वाजता, आणि त्याच्यानंतर मी अनेक कार्यक्रम केले. शेवट प्रचंड मोठा हा लोकसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये या दिवाळीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी थोडा वेळ द्यावा लागतो. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना पारितोषिक ज्यांना मिळणार आहे त्यांना देखील मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. विवेकजी, आपण विकासाच्या पावलखुणा हा अंक पिंपरी चिंचवडकरांसाठी आपण केलेला आहे. या विकासाचे सगळेजण साक्षीदार आहात. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये विजय जगताप यांनी महापालिकेच्या माध्यमातून, विजय होता ना, मी विजयला पाहिला होता, महापालिकेच्या एकंदर जडणघडणीमध्ये महापालिका आणि विजय जगताप यांनी एक अंक तयार केलेले, पुस्तिका केली, अजून प्रकाशन त्याचं व्हायचं आहे. मध्यंतरी महापालिकेच्या वतीनं देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांची वेळ मागितली होती. मी देखील त्यांना रिक्वेस्ट वेळ देण्याच्या संदर्भामध्ये केली होती, परंतु त्यावेळेस अधिवेशन असल्यामुळं ती वेळ मिळू शकली नाही. परंतु निश्चितपणे ते वेळ देतील. अमित शहा काय, मोदीजी देखील वेळ देतील. शेवट या शहराच्या जडणघडणीमध्ये आपण सर्वजण काम करत आहात आणि एक चांगलं पुस्तक त्या माध्यमातून येते. शेवट पिढी जशी निर्माण होते त्याला पाठीमागचं खरं तर इतिहास समजून सांगणं गरजेचं असतं. बऱ्याचशा वेळा मी ज्यावेळेस निवडून आलो महापालिकेमध्ये त्यावेळेस महापालिकेची एकंदर लोकसंख्या त्यावेळेस होती की 5 लाख. आज आपण 40 लाखाच्या पुढे गेलो. किती झाले अमित? 40-45 लाखावर गेलो. आणि हे सगळी जडणघडण पाहिली, मी जवळून पाहिलेला, अनुभवलेलं आहे. महापालिकेची पहिली निवडणूक झाली त्यावेळेस 86 साली.
त्यावेळेस अवघे 3.5 लाख जवळपास लोकसंख्या होती, मतदार होते. आज मतदाराची संख्या देखील मोठी झालेली आहे. आणि म्हणून माणसं येतात, वास्तव्य करतात, व्यवसाय करतात. त्यांना देखील या शहराचा इतिहास माहिती पाहिजे, या शहराचा भूगोल देखील माहिती पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून आपण या विकासाच्या पाऊलखुणा या अंक देखील या माध्यमातून प्रसिद्ध करत आहात. नक्कीच त्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी लेख लिहिले, चौगुले सरांनी त्याचा उल्लेख या ठिकाणी केला. चौगुले सर देखील या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक गोष्टीचे साक्षीदार आहेत. मला आठवते कैलासवासी माजी महापौर नानासाहेब शितोळे यांच्याबरोबर आम्ही अनेक वेळा कार्यक्रमाच्या माध्यमातून, त्यावेळेस मला वाटतं चौगुले सर तुमची सुरुवात होती पहिली, आणि मी देखील साक्षीदार. आता मलाही राजकारणात 30-32 वर्ष झालेत, म्हणजे पदावरती. मी पहिल्यांदा नगरसेवक झालो आणि नंतरचा सगळा कालावधी जर पाहिला, अनेक ह्या सगळ्या पिंपरी चिंचवड शहराच्या जडणघडणीमध्ये मी पाहिले. अनेक पत्रकार जवळून पाहिले, अनेक वृत्तपत्राचे संपादक मी जवळून पाहिले. आणि म्हणून तुम्ही करत असलेले विवेकजी काम निश्चित अभिनंदन. तुमचं करावं तेवढं कमी आहे, कारण आपण आपल्या लेखणीतून, आपल्या सगळ्या कर्तृत्वातून एक दिशा दाखवण्याचं काम देखील आपण केलेलं आहे. म्हणून तुम्हाला देखील व्यक्तिशः मी शुभेच्छा व्यक्त करतो. तुमचं संपादक PCMC न्यूजच्या माध्यमातून तुम्ही एकत्रपणे सर्वजण काम करतात. मानेसाहेब असन, नायर साहेब असन, तुम्हाला सर्वांना माझ्या वतीनं मनस्वी शुभेच्छा व्यक्त करून पुनश्च एकदा आपणाला सर्वांना दिवाळीच्या मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. माझं मनोबल थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिवाळी अंक प्रकाशन व पारितोषिक वितरण समारंभ या कार्यक्रमाला उपस्थित असलेले, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय श्रीरंगाप्पा बारणे, खासदार मावळ, त्याचबरोबर माननीय मारुतीजी भापकर, सामाजिक कार्यकर्ते, आणि या PCMC न्यूजचे संचालक माझे मित्र महाइन्फो मीडियाचे अनिलजी माने, त्याचबरोबर महाइन्फो मीडियाचे संचालक शिबू नायर, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर तुमकर, ज्येष्ठ साहित्यिक, उत्तम निवेदक आमचे मित्र श्रीकांतजी चौगुले, त्याचबरोबर उत्तम निवेदिका असं म्हटलं तरी चालेल त्या शर्मिली महाजन, आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने PCMC न्यूजचे मुख्य संपादक माननीय विवेकजी इनामदार. खरं तर आज सर्वप्रथम दीपावलीच्या मी सर्वांना मनभरून शुभेच्छा देतो. आणि मगाशीच माननीय चौगुले सरांनी सांगितल्याप्रमाणे की विवेक इनामदार आणि ही सगळी टीम हा पिंपरी चिंचवडचा एक विश्वासातला एक चेहरा. आणि मगाशी विवेकजींनी सांगितल्याप्रमाणे की विवेकजींचा यापूर्वीचा अभ्यास, एकंदर मतदारसंघ आणि सगळ्याच पिंपरी चिंचवड शहराचा अभ्यास हा एक विश्वासार्हता होती, आहे अजूनही. आणि ती विश्वासार्हता ती या निमित्तानं पुनर्जीवित झालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण मला कल्पना आहे विवेकजींचा अभ्यास यातला दांडगा आहे. आणि मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे माननीय आप्पांचंही यापूर्वीचं प्रत्येक निवडणुकीचं काम त्यांनी चोखपणे पार पाडलेलं आहे. आणि म्हणूनच नेमकी पत्रकारिता कशी करावी, कशी असावी याचा दांडगा अभ्यास त्यांचा आहे. त्यामुळं अनिल, तुम्ही सगळ्यांनी योग्य टीम निवडली असे मला वाटतं. आणि आज हे एक चांगलं प्रकाशन, मी आता पुस्तक चाळत होतो, कारण प्रकाशनं ही दिवाळी अंक आणि हे बऱ्याच प्रमाणात, मोठ्या प्रमाणात होतात, पण त्याला एक दर्जा असावा लागतो. मला असं वाटतं की हे पहिलंच आपलं चौगुले सर प्रकाशन आहे आणि त्याचा दर्जा बघितला कळतोय, वाचल्यावर आणखी ते वृद्धिंगत होईल. त्यामुळे मी जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांना, ज्यांनी या स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळवलं त्या सर्वांना मी भरपूर शुभेच्छा देतो. आणि या दिवाळी अंकालाही शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपला जो महाइन्फो मीडिया, त्याचबरोबर आपलं PCMC न्यूज हे खऱ्या अर्थानं प्रत्येक घरात तळागाळापर्यंत, मावळपासून ते पिंपरी चिंचवड ते पुण्यापर्यंत तळागाळात पोचल्याशिवाय राहणार नाही याची खात्री देतो. कारण आपली टीम तशी अत्यंत सुबक आणि अभ्यासू टीम आहे. पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या मनभरून शुभेच्छा. धन्यवाद. त्यांचा अंतर्भाव करून जे एक पुस्तक काढलं जातं ते अंक, दिवाळी अंक, आणि जे वर्षभर असं हे नसतं की एकदा वाचून झालं म्हणजे ठेवून द्यायचं.
तर ते वर्षभर हाताळलं जातं, चाललं जातं, असं दिवाळी अंक तुम्ही बनवलाय त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि अशाच पद्धतीने समाजामध्ये आपण समाज आणि आपण यामधला दुवा बनून राहून आपण समाजापर्यंत सत्यता आणि समाजातील ज्या काही चालू गोष्टी आहेत, चालू घडामोडी आहेत, त्या सगळ्या आपण समाजापर्यंत पोहोचवाव्या अशीच सगळीच्या शुभेच्छा या दीप महोत्सव आणि दिवाळी अंकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आपल्याला आणि आपल्या पूर्ण टीमला देतो. आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांना या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.